ॲम्युनिशन फॅक्टरी 512 यातनं रिटायर झाल्यानंतर करायचं काय, आपल्या मित्रमंडळींना भेटायचं कसं. गेले 18 ते 20 वर्ष ही सर्व मंडळी दर महिन्याच्या 10 तारखेला इथं भेटतात आणि एकमेकांची सुखदुःख वाटून घेतात, वाढदिवस साजरे करतात, कोणाला काही मदत हवी असेल तर ते मदत देण्याचा प्रयत्न करतात. नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज एक वेगळी स्टोरी आपण आपल्या चॅनलवर पोस्ट करत आहोत. आपण माझ्या मागं बघताय एक ग्रुप बसलेला आहे. चालता जाऊयात आता या कट्टा ग्रुपमध्ये. आज कोणाकोणाचे वाढदिवस आहेत ते बघूयात. मित्रांनो, नुकताच जागतिक मैत्री दिन साजरा झालेला आहे आणि त्या मैत्री दिनानिमित्त आपण माझ्या मागं बघत आहात गेल्या 18 वर्षापासून एकमेकांची मैत्री जपणारा हा कट्टा ग्रुप खडकी. सन्माननीय सभासद, तसेच आज आपल्या इथे 4 सभासद आपल्या त्यांचा वाढदिवस, त्यांचा सर्व कट्टा ग्रुपच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या आपल्या वाढदिवसाचे असं विश्वास आणि प्रकाश गजगाटे हे 4 लोकांचा आज वाढदिवस आहे. परंतु प्रकाश गजगाटे काही कारणास्तव गावाला गेले, त्यामुळे येऊ शकले नाही. आपल्या आणि उपस्थित सर्व बंधू या ठिकाणी या वाढदिवसानिमित्त केक साजरे करतात. गाणं आपापल्या आवडीनुसार जे आहेत ते सादर करत असतात. विरंगुळा थोडासा ते एकमेकांचा करत असतात. घरच्या कामाचा लोड काही नाही, एक दिवस मित्रांबरोबर. आणि हा असा कसा कट्टा ग्रुप आहे ते बघूयात. बार दिन ये आए, बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये है हम सब की आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. अशोक पुढे राखे साहब, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, सब हम हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. या ठिकाणी हे सर्व आपापला मनोरंजन करत असतात. मस्तपैकी गाणे लावून त्याच्यावर कराओकेमध्ये गाणे लावतात आणि गाणे म्हणतात. आनंदोत्सव साजरा करणे, आपापला मनोरंजन करणे, एकमेकांचे सुखदुःख जे आहे ते सांभाळून घेणे. या ठिकाणी आल्यानंतर थोडासा विरंगुळा, निवृत्तीनंतर खडकीतील ॲम्युनिशन फॅक्टरी असेल, 512 असेल, ऑर्डनन्स सिस्टम असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे हे कामगार जे गेले अनेक वर्ष एकत्र काम करत होते आणि आत्ता निवृत्तीनंतर पुन्हा गेले 18 वर्ष ते एकत्र आलेले आहेत. 18 वर्षापासून या ठिकाणी ते एकत्र येतात आणि या ठिकाणी असा चर्च कट्टा ग्रुप जो आहे हा या ठिकाणी आपली मनोरंजन करत असतात. गाणं म्हणतात, 1 तास 2 तास एकत्र राहतात, गप्पा मारतात आणि गाणं वगैरे म्हणतात. केक कटिंग झाल्यानंतर मग एक स्नेहभोजन जे आहे या ठिकाणी केलं जातं. मित्रांच्या वाढदिवसामध्ये गाणं आणि हे डान्स, वा एक नंबर. कशा पद्धतीने आपला विरंगुळा हा ग्रुप जो करत आहे तो आपण बघत आहोत. सूरत है लेकिन उसका मजा लेना आना चाहिए. हमेशा हंसते रहो, खुश रहो, आबाद रहो. खूप खूप शुभेच्छा देऊन यांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, धर्माचं आणि सर्वात महत्त्वाचं यांना आरोग्य लाभो अशी आपण भगवंताची प्रार्थना करतो. यानंतर या 4ही मंडळींना आपल्यासाठी आज जेवणाची व्यवस्था केली आहे, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद, आभार मानतो. आणि यानंतर केक वाटप होईल आणि एक 10-15 मिनिटातच जेवणाची व्यवस्था केली जाईल. मी राजू बबन गायकवाड. आमचा चर्च कट्टा ग्रुप
हा गेले 14 ते 15 वर्ष आम्ही इथे जमतो. सुरुवातीला आम्ही सर्व DOD डेपो, सेफडी, 512 फॅक्टरी इथं सर्व्हिसला होतो. त्यानंतर आम्ही असे रोज संध्याकाळी कामावून सुटल्यानंतर इथं येत होतो आणि असंच बसून चहा पाणीवर घेऊन सगळ्यांच्या सुखदुःखात असे एकमेकाच्या चर्चावर करून जात होतो. पण नंतर जसं आम्ही आमचे काही सभासद रिटायर होत गेले आणि त्यानंतर आम्ही इथं मग त्याच वेळेस एक चर्च गट्टा ग्रुप म्हणून एक संघ स्थापन केला की ज्याने चर्च गट्टा ग्रुपचं नाव ह्यासाठी की आम्ही इथं हा एक चर्च आहे पाठीमागे, त्या चर्चच्या इथं थांबतो म्हणून आम्ही चर्च गट्टा ग्रुप हे त्याला नाव दिलं. तर आमची गेले 14 ते 15 वर्षापासून इथं जमून हा चर्च गट्टा ग्रुप आम्ही स्थापन केलेला आहे. आमच्याकडे आत्ता सध्या 38 ते 40 मेंबर आहेत आणि सर्व आता जनरली सर्व रिटायर आहेत आणि आमचे जे यंग फील्ड आहे ती जवळजवळ 7-8 लोक आहेत. ते सर्व रिक्षा वगैरे चालवतात आणि काही ठिकाणी काम करतात. पण ते रिक्षावाले पण आम्हाला ती यंग फील्ड आहे ती आम्हाला सामील झाली. आमचा जो कार्यक्रम वगैरे पाहून ते आमच्याकडे सामील झाली. तर ह्या चर्च गट्टा ग्रुपचा जो आमचा सभासद आमचा एक आहे इथं की आम्ही दर महिन्याला इथे प्रत्येकाचे वाढदिवस साजरे करतो. नमस्कार, मी शेख सत्तार. मी चर्च कट्टा ग्रुपचा एक सभासद आहे. आमच्या येथील ॲक्टिव्हिटीज आम्ही जी करतो रिटायरनंतरच्या, तर ते प्रत्येक लोकांचा आम्ही वाढदिवस साजरे करतो. वर्षात एकदा आम्ही ट्रीप बाहेर घेऊन जातो, तिथं एन्जॉय करतो. गाणे वगैरे, आमच्या इथं म्युझिक वाजवणारे काही मेंबर आहेत, आम्ही तिथं जाऊन एन्जॉय करतो. माझं नाव नरेंद्र माणिक परदेशी आहे. चर्च कट्टा ग्रुपबद्दल सांगायचं म्हणलं तर या ग्रुपला जॉईन होऊन मला फक्त 2 वर्ष झाले आहेत. पण चर्च कट्टा ग्रुप म्हणजे एक दिवस आनंदाचा आणि ती म्हणजे 10 तारीख. ही लोक आहे ना, रिटायर माणसं, जीवन कसं आनंदाने जगायचं ते या ग्रुपकडून शिकायचं. मी या ग्रुपला जॉईन झालो ना, त्यावेळी खरं असं वाटतं की माझे वडील जर असते, वडिलांच्या काळात जर हा ग्रुप असता तर माझे वडीलसुद्धा एक आनंदी जीवन, रिटायरमेंट कसं जगायचं हे शिकले असते. पण त्या काळात ग्रुप नव्हता. अण्णा जे मेन आहेत, संस्थापक आहे, यांना खरंच मानलं पाहिजे. इतक्या लोकांचा ग्रुप घेऊन चालणं म्हणजे खूप जिम्मेदारीची गोष्ट असते आणि ती खूप व्यवस्थितपणे पार पाडतात. याबद्दल मी त्यांचा एक धन्यवाद, अभिनंदन करतो. लाजरस एंथोनी में ये ग्रुप स्थापन करने के लिए हम लोग एक 2-4 जन पहले करने के लिए कोशिश किए. फिर आस्ते आस्ते हम लोग बातचीत करे, फिर सब इकट्ठा आए. फिर एक ग्रुप में 8-8, 10-10 जन आके फिर हम लोग ने स्थापना किए. फिर ये पार्टी बर्थडे करने के लिए हम लोग ने चालू करे. मी अनिल जाधव, चर्च कट्टा ग्रुपचा सदस्य. गेली 15 वर्ष चर्च कट्टा ग्रुप या ठिकाणी आम्ही एकत्र जमतो आणि प्रत्येक महिन्याला आपले जितके सभासद ज्यांचा जन्मदिवस असतो तो आपण हॅपी बर्थडे म्हणून या ठिकाणी आम्ही 10 तारखेला साजरा करतो. आणि या ठिकाणी स्नेहभोजनाचा बी कार्यक्रम असतो, तो आम्ही सगळे मिळून करतो. आणि प्रत्येक महिन्याला सगळे सभासद 10 तारखेला जमतात. आमचे विद्यमान अध्यक्ष अंतोनी साहेब यांनी हे स्थापन केलेलं आहे. आणि आमचे जितके सभासद आहेत ते सभासद सगळे केंद्रीय कर्मचारी आहेत, सेवानिवृत्त झालेले आहेत. सहकारी यांच्या सहकार्यामुळे प्रत्येक वर्षी आम्ही सहलीला जातो, प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही जातो. असं संघटन हे आपण प्रत्येक